हे प्रभू श्रीरामांचं मंदिर पाण्यामध्ये असं कसं बनवलं असन, चला तर मग बघूया। जय शिवराय सगळ्यांना। तर विषय असा होता की आज आम्ही निघालो होतो रामदरा येथे श्रीरामाचं मंदिर पाहायला। रस्त्याने जाता जाता आम्हाला वातावरण एवढं सुंदर लागलं होतं आणि ते एरिया पण एवढा भारी होता की बोलायलाच नको। आणि रस्त्यातच आम्हाला दिसली ही किल्लार जोडी, एक नंबर अशी जोडी होती। आणि तिथं गेलो, कंपनीतनं एंट्री मारल्यानंतर आम्हाला तिथं वेगळंच वातावरण दिसून आलं, कारण की एवढी झाडीने एवढं मस्त वातावरण होतं आतमध्ये। बारक्या पोरांसाठी तर काय बोलायलाच नको, एकच नंबर आहे। आणि तिथंच आम्हाला दिसलं तलावामध्ये बनवलेलं मंदिर, तिन्ही बाजूंनी पाण्याने वेढलेलं आहे आणि हे तलाव कृत्रिमरित्या बनवलेला आहे। तिथं जाता जाता आम्हाला असं लक्षात आलं की रस्त्यातच जाता भरपूर मंदिरं लागतात आणि आम्ही एवढे घाईत होतो कारण की मंदिर बंद व्हायची वेळ झाली। घाईत आम्ही आतमध्ये गेलो। मंदिराचं स्ट्रक्चर वगैरे बघून आम्हाला एक नंबर अशी फिलिंग येत होती। आतमध्ये एकदम प्रसन्न वातावरण होतं आणि आतमध्येच गेल्यानंतर नंदी महाराज शंकर पार्वतींचं दर्शन झालं। त्यानंतरून आम्ही घ्यायला गेलो प्रभू श्रीरामांचं दर्शन। आणि श्रीराम जिथं असतात तिथं बजरंगबली असणारच म्हणून त्यांचं सुद्धा दर्शन घेतलं। आणि बाहेरच त्यांच्या शेजारी गरुड देवांची मूर्ती, गरुड देवांचं दर्शन सुद्धा घेऊन आम्ही बाहेर आलो आणि देवीचं दर्शन घेऊन आम्ही निघालो। वातावरणाचा आनंद घेत आमच्या घरी।